युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आपणा सर्वांनाच माहित आहे की फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 म्हणजेच इंग्रजी महिन्याप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या कुशीत आई भवानीच्या साक्षीने शहाजीराजे व आई जिजाऊंच्या पोटी बाळ शिवबाचा जन्म झाला। सनई चौघडे वाजू लागले, घरोघरी गुड्या उभारल्या गेल्या, साखर वाटी आनंद उत्सव साजरा झाला। जिजाऊंनी रयतेवर होणारे अन्याय व अत्याचार पाहिले होते व हे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी पाहिजे होते ते म्हणजे स्वराज्य। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य। जिजाऊंनी हे स्वप्न कित्येक दिवसापासून उराशी बाळगले होते। जिजाऊंनी शिवरायांना रामायणातील व महाभारतातील कथा सांगितल्या। शहाजीराजांनी त्यांच्यासाठी दादोजी कोंडदेवांसारख्या उत्तम शिक्षकाची नेमणूक केली। दादोजी कोंडदेवांनी शिवरायांना दानपट्टा चालवणे, घोडेस्वारी करणे, तलवारबाजी करणे इत्यादी योग कलागुणात पारंगत केले। शिवरायांनी लहानपणापासूनच जीवाला जीव देणारे मावळे तयार केले व रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली व स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकामागून एक गडकोट जिंकून घेतले। त्यांनी शाहिस्ते खान, अफजल खान, औरंगजेब यांसारख्या शत्रूंबरोबर लढा दिला। त्यांनी आपल्या राज्यात रोख पगार लागू केला व सर्वांना समान न्याय व समान हक्क दिला। ते स्वतः स्त्रियांचा आदर करत व त्यांच्या सैन्यांना देखील तशी ताकीद असे। अर्थातच शिवरायांचे सैन्य देखील स्त्रियांचा आदर करत असत। याचे ज्वलंत उदाहरण आपल्याला देता येईल की शत्रू पक्षातील एक स्त्री खंबीरपणे लढत होती। शिवरायांनी तिला बोलावून घेतले व तिचा आदर सत्कार केला व तिला सावित्री हा किताब दिला। म्हणूनच म्हणायचे वाटते, ज्याला बाईतली ताई कळाली तिला मुक्ताईचा ज्ञाना म्हणतात। ज्याला बाईतली स्त्री ताई कळाली त्याला मुक्ताईचा ज्ञाना म्हणावा। ज्याला बाईतली पत्नी कळाली